पोरगे म्हणतं आई माझा मिलिटरी नंबर लागलाय. आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. हा, मोठ्याचे करीत नाही, मोठ्याचे करणारही नाही. त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायचे. तुम्ही बधिरेन तुम्हाला आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता PI फोन करतो. 7वी पास 7वी नापास कार्यकर्ता उगाच एवढे एवढे ते PI फोन करताय. रात्री मारामारीत ते 2 पोरं ठेवले, ते आपले सोडून द्या. याच्या पायी 3 गुरुजीनं बदली केली. इतका भिकार आवला तिचा होता. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल, मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब 12वी नापास आहे, हा 7वी नापास, तो 12वी नापास. आणि ते दमकवाला देतात PIला म्हणजे क्लास 1ला. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरंय का खोटंय बोला? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मला काय कळत नाही लोकांना. फक्त चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं? हा प्रश्न आहे ना. चाललंय अंधाला दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे. या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही, जो स्तुती करेल त्याचाच दिवस आहे. तो MSc PhD याचा अर्थ तो क्लास 1 आहे, तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे. पण तो 10,000 रुपयावर प्राध्यापक आहे. निवांत उत्तर द्या मला, निवांत उत्तर द्या. 10,000 महिन्यामध्ये होतं काय? पण बोलेल त्याची क्लिप पडेल, बोलेल मेलाच. ही वस्तुस्थिती आहे. आईला स्वप्न नाही, बापाला स्वप्न नाही. त्याच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिला अपेक्षा नाही. 10,000 रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला? आणि त्याचं वय झालंय 42 वर्ष. फुल पेमेंटला तो रिटायर असेल. असे 25% लोक आहेत का पगाराच्या आत रिटायर आहेत. तुमचं काय मत आहे बोला? बोलायचं नाही कोणी. आम्ही झक मारली, आम्ही शिकलो ना. आमच्या आईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना, तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची, पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा, नाही तर नाही करायचं. नाही तर करायचं नाही. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला. तुमचं काय मत आहे? सीझन आले का वापरून घ्यायचे, सीझन संपले का सोडून द्यायचे. वापर बंद करे. वापर झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे, हे 96 कुळी रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठवून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि ह्या 3च गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात. आणि आमच्या तुकोबारायने आम्हाला एकच सांगितलंय, मरा पण संत शब्द सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल. तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत नाही. इथून पुढे फुगीर वागायचं, इथून पुढे असं वागायचं, पोळे खायचे पण गरीब राहायचं, पण कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस? 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं, पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय म्हणजे? 42 वर्ष जगले पण जगद्गुरु झाले, 22 वर्ष जगले पण विश्व माऊली झाले. शिका. आणि 52 वर्ष जगले छत्रपती झाले. आणि आम्ही 62 वर्षाचे माजी सरपंच, माजी सरपंच. आता काय, तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा.
वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही, पण संस्कृती आहे. पण ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना वर कमाई केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा, आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. हे सगळी लाईटीची कामं आपणच केली. 4% साहेबाला 2% मला 2%. आता काय हे आता काय, आता एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केलं. नाही मरणार आहे. काय जगणार आहे. 4 जण दारू पेले गणपती बसायच्या दिवशी. गणपती आणतानाच पिऊन आले, फुल पेले, मोटरसायकलवर बसले 4 जण. 4थं कुठं बसेल असं कॅरेला, टांगड्या फाकेल, चाललं इवळत, धडाकलन पडलं. दोन्ही बॉल सटाकले, मेलं ते. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी 10व्या? प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत? अवघड आहे. अजून तर पुरुष तुम्ही आता बदली झाले. तुम्हाला काय सांग ए लाईटीचं काय करायचं? ते काय म्हणता बाय, मी नाही म्हणत काय. ते काय म्हणते बाय, आला का? 1च मिनिट बंद झालं तरी काही नाही, डाव हाणला. एक ओवी सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस. आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात. आजच्या अभंगाला बोलावं लागेल. हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे, काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? 2. बोललं तरच कळेल. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. विरहिणी याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलो, थोड्या करता कशाला बंद करायचं? आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो आणि त्याचा गेम होतो. लफडे माया भावती रोज नवीन प्लॅन. उठला का आज बाईला बोलला, गड्याला बोलला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगलेत का? चांगलेत. तुम्ही नांदू शकत नाही. नाही का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे? काय मजा आहे? जेने हा जीव दिला दान, ज्याने शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही. अभंग भूपाळीचा आहे. आता भूपाळी असे महिला मंडळ, तुम्हीच उत्तर द्या. नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला नाही आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भूपाळी. बरोबर. नवरा आहे खराब म्हणजे चांगला आणि सास सासरे आहेत खराब. ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. डोकं खाजवा. पाहे पा शरीराची या गावा, या शरीर रूपी गावात
ती मुलगी जन्माला आली. तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक, तिची बहीण आहे चंद्रभागा. आपला बाप आहे पांडुरंग, आपली आई आहे रुक्मिणी, आपला भाऊ आहे पुंडलिक आणि आपली बहीण आहे चंद्रभागा. मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे? ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते आपल्याला लोभाने पोसतात आणि कट्टेवरचा देव लोभाने बाजूला करतो. आपला बाप आपल्याला एवढाच म्हणतो, गाडी घे, बंगला बांध, सरपंच व्हाय, वाटलं तर 10-5 गुंठे जाऊ दे, आणि कोर्टातली केस माग घेऊ नको, 10-5 इकडे तिकडे घाल, नाही तर तू म्हणा तुम्हीच. हो, आपली आई आपल्याला म्हणते, बाळा काही कर भाऊ, कसंही कर, काही कर, मला नातू दाखव. नातू पाहिल्याशिवाय माझे डोळे मिटणार नाही. मग मिरची पावडर घाल डोळ्यात, घे झोपून, काय ही आपली आई आहे. आणि कटेवरची आई म्हणते, बाळा नाचक्या देहात भजन करून घे. तो आपला बाप आहे, ती वयात आली म्हणजे लग्नाला आली. आता पूर्वी असं नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्याच घरात देईल त्याच घरानं मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलीनं टोटल फायनल करायचं. बापानं फक्त पतसंस्थेचं कर्ज काढायचं, फेट्याला तुरा काढायचा, हलकटाव गुलाबजांबू खा, लग्न लफड्याचं, आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद म्हणजे आमचंही वाटुळं. आता पोरगी उलटी म्हणते, ए मोबाईल आहे, पोरगी उलटी म्हणते, पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या पोऱ्याला 10वीला असताना शब्द दिलाय, भले त्याला मिशी असो नाही तर नसो, पण लग्न तेच होणार. आणि 86% मुली याच भ्रमात भिकारी झाल्या. जेवढ्या पुरी मूर्ख पोरांच्या नादी लागल्या त्यांचा हाच गेम झाला. कारण मुलगी प्रेम करताना इतिहासात असं घडत नाही, पोरगी ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करीत नाही, जगात घडणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी भंगरी काम काय करतोय, मोटरसायकल चोरीतोय, ही त्याला म्हणते नाही डोळ्यात पाहिजे. हसण्यावारी गोष्टी निवडत ना, एकाच मिनिटात सांगतो राग येतोय लोकांना. 4 वर्षात तो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवला आहे.